राज्यात एकीकडे विविध कारणांमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असताना आता नांदेड जिल्ह्यातही इंधन टंचाईची तीव्र झळ सामान्य वाहनधारकांना सोसावी लागत आहे. नांदेडमधील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा पूर्णपणे संपला असून डिझेल मिळवण्यासाठी वाहनधारकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर चक्रा माराव्या लागत आहेत. यामुळे ऐन कामाच्या वेळी वाहनधारकांची मोठी परवड होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एकीकडे पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागत असताना दुसरीकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कडिले यांनी मात्र जिल्ह्यात इंधन साठा समाधानकारक असल्याचा दावा केला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करण्यासाठी पंपांवर कॅन, बाटल्या किंवा इतर भांडी घेऊन जाऊ नका असे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. नांदेडमध्ये इंधनासाठी रांगा लागल्या असताना जिल्हाधिकारी राहुल कडिले यांनी नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार ज्या ठिकाणी सायकलने जाणे शक्य आहे तिथे सायकलचा वापर करा. तसेच कमी अंतर असेल तर पायी प्रवास करा. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन इंधनाची बचत आणि काटकसर करावी असे जिल्हाधिकारी म्हणाले. पाहत रहा एकमत डिजिटल. नाव सांगा. अनिकेत कोत्तावर. बरं. कुठून कुठे चाललेत? नांदेडहून पुसदला चाललो. जवळपास 5-6 ठिकाणी 5-6 पंपावर गेलो. कुठेच डिझेल भेटत नाही आहे. बरं. मग आता डिझेल नाही भेटल्यावर मग कसं झालं? आता डिझेल नाही भेटल्यावर तर काय बघणार, अजून 1-2 ठिकाणी पाहणार मी. भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग कॅन्सल करावं लागणार. नांदेडमध्ये कुठल्याच पंपावर नाही आहे. कालपर्यंत सगळीकडे होतं, पण लिमिटेड त्यांनी प्रत्येक गाडीला 500 रुपये, 200 रुपये, 1000 रुपयाचे देऊ लागले. आज काहीच देत नाही. आज 500 रुपये दिले, तिथून मला पुढच्या पंपावर गेला, तिथं 500 भेटलं तर मला पुढे जाता येईल. पण फुल तर सोडून द्या, फुल तर करतच नाही आहेत, डिझेलच देत नाही आहेत. म्हणजे पेट्रोल पंपावर डिझेल? हां, डिझेल पेट्रोल चालू आहे, पण आता गोष्ट अशी यांच्याकडे स्टॉक नसेल का? स्टॉक सगळ्याकडे आहे, पण त्यांना द्यायचा नाही. त्यांच्या स्वतःच्या गाड्या, घरच्या गाड्या, फ्रेंडच्या गाड्या, रिलेटिव्हच्या गाड्या त्यांना ते फुल करायच्यात. त्याच्यामुळे माझं नाव दत्ता परसराम क्षीरसागर, राहणार नांदला, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. बरं, इथं नांदेड इथं सर माझं ट्रॅक्टरसाठी डिझेल भेटणार झाले. डिझेलसाठी मी एक जवळपास 10 पेट्रोल पंप फिरलो सर. पण आता ट्रॅक्टर वावर नांगरायचे, मोगडायचे, कटर करायचे, का न करायचे सर. आता डिझेल तर खूप टंचाई चालली, जागोजाग डिझेलची टंचाई आहे सर. आता शेती कसं करणार तर बैल आहेत, पण सर बैलानं एका एकरला 4-5 दिवस लागतात नांगराय सर. बैल किती ओढतील लावतो, एक जवळपास घंटाभर चालले की बस बैलाला ओढत नाही. डिझेल आता भेटच नाही झाले सर इथं. हां. Thanks for watching Ekmat Digital.